लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लुटारू दुल्हन पसार, मनमाडला गुंडगळ परिवाराला घातला गंडा। मनमाड जवळील वंजारवाडी परिसरात लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू 2.25 लाख रुपये घेऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या फसवणूक प्रकरणात नवरदेव कृष्णकांत गुंडगळ यांनी मनमाड पोलिसात फिर्याद दाखल केली असून एकूण 10 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। फिर्यादीप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अशोक काळे या एजंटमार्फत कृष्णकांत यांचा विवाह निफाड येथील तरुणीशी ठरवण्यात आला। वधूच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगत पवार कुटुंबियांना 1,80,000 रुपये देण्यात आले। 10 डिसेंबर रोजी नाशिक येथे विवाह पार पडला। मात्र त्याच रात्री मुलीचे नातेवाईक वंजारवाडीत आले आणि 11 डिसेंबरला नववधू त्यांच्यासोबत गायब झाली। कृष्णकांत व कुटुंबियांनी दिलेल्या पत्त्यावर शोध घेतला असता नातेवाईकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी मनमाड पोलिसांनी खालील आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। अशोक तान्हाजी काळे, वनिता अशोक काळे, राणी सुखदेव पवार, आशा सुरेश हुल्लारे, हिराबाई सुखदेव पवार, संगीता खंडू सोनवणे, कोमल आकाश तांबे, कॅरीलाल लक्ष्मीलाल राका आणि इतर सहकारी। मनमाड पोलीस पुढील तपास करत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागोल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.